पुण्यामधल्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरून दोन संघटना आमने-सामने आलेल्या आहेत। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं डॉक्टर सुश्रुत घैसास यांना नोटीस दिली आहे, तर यावर इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्षेप घेतलाय। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टरांना नव्हे तर रुग्णालयाला जाब विचारायला हवा असं आयएमएनं म्हटलंय। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं नोटीस बजावली आहे। महाराष्ट्र मेडिकल असोसिएशननं माता मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांना नोटीस बजावली। त्यावर इंडियन मेडिकल असोसिएशननं असं म्हटलं की डॉक्टरऐवजी ही विचारणा मंगेशकर रुग्णालयाची होणं गरजेचं आहे। महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचं असं म्हणणं आहे की डॉक्टर घैसास यांच्यावर रुग्णाच्या नातलगांकडनं 10 लाख डिपॉझिट मागितल्याचा आक्षेप आहे। त्यावर इंडियन मेडिकल असोसिएशननं असं म्हटलं की डिपॉझिट कुणाकडून किती घ्यावं हे धोरण डॉक्टर नव्हे तर रुग्णालय ठरवतं। महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनच्या मते रुग्णालयानं त्यांना जी माहिती दिली त्यावर त्यांनी डॉक्टर घैसासांना नोटीस बजावली। इंडियन मेडिकल असोसिएशन असं म्हणतं की विचारणा ही रुग्णालयाची व्हायला हवी। डॉक्टर घैसास यांना नोटीस बजावणं चुकीचं आहे। त्यामुळे जाब हा डॉक्टरला न विचारता रुग्णालयाला विचारायला हवा असंही आयएमएचं म्हणणं आहे। जे काही म्हणजे आता पुण्याचा विचार केला तर पुणे महानगरपालिका अशा प्रकारच्या संस्थाच हॉस्पिटलवर कारवाई करू शकतात। डॉक्टरांवर कारवाई करणं हे स्वतंत्रपणे मेडिकल काउन्सिलचं काम आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातल्या या वादात ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी ही उडी घेतली। डॉक्टर घैसास यांना जाब न विचारता रुग्णालयाला जाब विचारावा असं दवे यांनी म्हटलंय। घैसास गुरुजींवर कारवाई करण्यासाठी मेडिकल असोसिएशननी मनाई केली आहे। त्यांचं म्हणणे अशी कारवाई होऊ शकत नाही। आम्हाला आधीपासून माहिती होतं होऊ शकत नाही। एका विश्वस्तांना किंवा त्या मंडळाला माहीत नसताना काही देण्याची तर माहिती असणार। मला असं वाटतं सरकार असेल किंवा बाकीचे काही शासकीय यंत्रणा असतील त्यांनी आता तपासाचा फार्स बंद करावा आणि दीनानाथवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी हिंदू महासंघाची मागणी।